नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण एक नवीन सिरीज त्या ठिकाणी सुरू केली आहे। या आधी सुद्धा तुम्ही एक व्हिडिओ पाहिलेलाच आहे। हे असे घटक आपण अभ्यासतोय किंवा हे असे जे काही महत्त्वाचे घटक आहेत ज्या घटकावर आयोगाने आजपर्यंत आपल्याला खूप सारे प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत। अशा प्रश्नांचं आपण या माध्यमातून विश्लेषण करणार आहोत। परिपूर्ण विश्लेषण असणार आहे, सविस्तर विश्लेषण असणार आहे, जेणेकरून पुढे परीक्षेमध्ये तुम्हाला यावर प्रश्न आला तर तो प्रश्न तुम्हाला सहजरित्या सोडवता येईल। हे या ठिकाणी आपण असे जे काही प्रश्न आहेत किंवा असे काही स्पष्टीकरण जे आहे ते या सिरीजच्या माध्यमातून घेणार आहोत। लेक्चर शेवटपर्यंत बघा, नक्कीच परीक्षेमध्ये तुम्हाला हे जे काही लेक्चर आहे ते मार्क्स मिळवून देणारे लेक्चर असणार आहे, लक्षात घ्या। ज्या विद्यार्थ्यांना आपली राज्यसेवा विजयभाऊ बॅच जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे एक सध्या बॅच सुरू आहे। फी आहे 500 रुपये पहिल्या 300 विद्यार्थ्यांसाठी। त्यासाठी काय करायचं आहे, आपलं अभ्यास मित्र नावाचे काही ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही इन्स्टॉल करा, त्यावर तुम्हाला ही बॅच मिळून जाईल। पुढे बघा, 1857 जो काही उठाव आहे आणि 1857च्या उठावामध्ये नेमकं महाराष्ट्राचं योगदान काय आहे किंवा महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने 1857च्या उठावादरम्यान इथं उठाव झालेले होते हे सुद्धा आपण यावर जे काही प्रश्न आपल्याला आजपर्यंत विचारले आहेत आयोगानं ते या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत किंवा त्याचे काही स्पष्टीकरण आहे ते अभ्यासणार आहोत। 1857चा उठाव आणि महाराष्ट्र। आता बऱ्याचदा बघा काय केलं जातं, तर त्या ठिकाणी जो काही दक्षिणेतला भाग आहे म्हणजे हे 1857च्या उठावात जे काही लोण आहे ते उत्तर भारतातच पसरलेलं होतं, त्यामुळे दक्षिण भारत काय होता तर शांत होता असं म्हटलं जातं। मात्र जे काही नवीन डॉक्युमेंट समोर आलेलं आहे त्या डॉक्युमेंटमध्ये जी काही माहिती आपल्याला मिळते त्या माहितीवरून असं त्या ठिकाणी स्पष्ट होतं की दक्षिण भारतामध्ये सुद्धा काय तर बऱ्याच ठिकाणी 1857 मध्ये काय झाले होते, ब्रिटिशांविरोधात उठाव त्या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मग आता या महाराष्ट्राचा जर विचार केला तर मग महाराष्ट्रामध्ये नेमके कोणत्या कोणत्या ठिकाणी उठाव झालेले आहेत ते उठाव जे आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। म्हणजेच की कोल्हापूर मधला उठाव असेल, पेठ मधला उठाव असेल, त्याचप्रमाणे औरंगाबाद मधला छत्रपती संभाजीनगर मधला उठाव असेल, त्याचबरोबर आपण बघितलं भिल्लांचा उठाव असेल याच दरम्यान झालेला, हे जे काही महत्त्वाचे भाग आहेत, ठीक आहे। त्याचप्रमाणे सोरपूरचा उठाव आहे, हे जे काही महत्त्वाचे उठाव आहेत ते आपण या माध्यमातून त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत। अति महत्त्वाचे काही उठाव आहेत, नागपूरचा उठाव सुद्धा आपल्याला सांगता येतो। त्याचप्रमाणे मुधोळ मधले जे काही बेरड होते त्या बेरडाने सुद्धा या टाइम मध्ये काय केलं होतं, उठाव जो आहे तो केला आपल्याला ठिकाणी सांगता येतो। जामखिंडीमध्ये सुद्धा एक उठाव जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। मग हे सगळे बाब जे आहेत ते आपण काय करणार आहोत या माध्यमातून कव्हर करणार आहोत, लक्षात घ्या। पुढे जाऊयात। पुढे बघा, डलहौसीच्या साम्राज्यवादी, पहिलाच प्रश्न काय आहे, डलहौसीच्या साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं दत्तक वारसा नामंजूर, ही 1857च्या उठावाची कोणती कारणं आहेत विचारलंय, ठीक आहे। बघा, महत्त्वाचा आहे प्रश्न, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलेलाच आहे। बघा, डलहौसीचे काही साम्राज्यवादी धोरण आहे, त्याचप्रमाणे तैनाती फौज असेल, त्याचबरोबर दत्तक वारसा नामंजूर ही जी काही तत्व असेल ही 1857च्या उठावाची कोणती कारणं आहेत। मग आता इथं काय दिलंय, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि लष्करी यापैकी ही कोणती कारणं आहेत म्हटलेलं आहे। आता 1857चा जो काही मुळात उठाव झालेला आहे तो कोणत्याही एका कारणामुळे झालेला आहे का तर नाही, त्यामागे खूप सारे कारणं होते, जसं की सामाजिक आणि धार्मिक कारणं होती, राजकीय कारणं होती, आर्थिक कारणं होती, लष्करी कारणं होतं आणि तत्कालीन एक कारणं होतं। मग यामध्ये काय काय येतं, म्हणजे सामाजिक कारणं म्हणजे नेमकी कोणती कारणं, आर्थिक कारणं म्हणजे नेमकी कोणती कारणं, लष्करी कारणं म्हणजे नेमकी कोणती लष्करी कारणं, राजकीय कारणं म्हणजे नेमकी कोणती राजकीय कारणं, असं आयोग आपल्याला डिटेलमध्ये प्रश्न विचारते आजकाल, ठीक आहे। हा आयोगानेच विचारलेला प्रश्न आहे, लक्षात घ्या की साम्राज्यवादी धोरण असेल, तैनाती फौज असेल किंवा दत्तक वारसा नामंजूर हे तत्व असेल, हे नेमकं उठावाचं कोणतं कारण आहे, आर्थिक, राजकीय का अजून काही, तर लक्षात घ्या ही काय होती, राजकीय कारणं होती, ठीक आहे। ही राजकीय कारणं होती, लक्षात घ्या। मग आता एक एक आपण काय बघूयात, कारणं बघूयात, म्हणजे सामाजिक कारणं कोणती आहेत, राजकीय कारणं कोणती आहेत, हे त्या ठिकाणी आपण एक एक बाब अभ्यासूयात। आता सामाजिक कारण जर आपण बघितलं तर बघा, 1813चा जो काही चार्टर ऍक्ट होता त्या 1813च्या चार्टर ऍक्टनं काय झालं होतं, तर भारतामध्ये ज्या काही ख्रिश्चन मिशनरी आहेत त्या ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतामध्ये येण्याची परवानगी जी आहे ती त्या ठिकाणी मिळालेली होती। त्यानुसार ते भारतात आले। भारतात आल्यानंतर त्यांनी काय केलं होतं, इथल्या हिंदू धर्मावर टीका करायला सुरुवात केली होती, ठीक आहे। यांनी काय करायला सुरुवात केलं होतं, तर टीका करायला सुरुवात केली होती इथल्या हिंदू धर्मावर, त्यामुळे इथल्या लोकांच्या भावना ज्या आहेत त्या दुखावल्या गेल्या होत्या। त्याचप्रमाणे बघा, 1829 मध्ये ब्रिटिशांनी काय केलं होतं, सतीबंदीचा कायदा केलेला होता। कशाचा, सतीबंदीचा जो काही कायदा आहे तो या ठिकाणी बेंटिंगने केलेला आपल्याला सांगता येतो। त्यामुळे सुद्धा हे लोक काय करतायत तर आपल्या प्रथा परंपरांमध्ये हस्तक्षेप करतायत अशी लोकांची भावना झाली, त्यामुळे सुद्धा लोकांच्या मनामध्ये ब्रिटिश विरोधी काय जे आहे वातावरण जे आहे त्या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला सांगता येतं। त्यानंतर बघा, पुढे जाऊन बघितलं 1856 मध्ये काय करण्यात आलं होतं डलहौसीच्या काळामध्ये, तर विधवा पुनर्विवाहाचा कायदा करण्यात आलेला होता। कोणता, विधवा पुनर्विवाहाचा जो काही कायदा आहे तो त्या ठिकाणी या डलहौसीच्या काळामध्ये करण्यात आला होता
आणि याला सुद्धा प्रचंड विरोध जो आहे तो लोकांनी केला होता. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे, ठीक आहे, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे हा विधवा पुनर्विवाहाचा कायदा जो आहे तो त्या ठिकाणी 1856 साली लागू करण्यात आलेला होता, लक्षात घ्या. मग हे जे काही कायदे आहेत ते कायदे करण्यात आले होते. पुढे बाल हत्या प्रतिबंध कायदा सुद्धा करण्यात आलेला होता. हे जे काही कायदे आहेत त्या कायद्यामुळे काय झालं होतं, तर लोकांच्या सामाजिक ज्या काही भावना आहेत त्या दुखावल्या गेल्या होत्या. त्याचप्रमाणे बघा धार्मिक कर सुद्धा आकारला जात होता, ठीक आहे, धार्मिक कर सुद्धा त्या ठिकाणी आकारला जात होता. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर इथले जे काही वर्ण आहे, ठीक आहे, रंगरूप आहे, यावरून सुद्धा काय केलं जायचं, इथल्या लोकांवर टीका केली जायची. त्यामुळे लोकांच्या सामाजिक भावना दुखावल्या गेल्या होत्या आणि त्यांनी काय केलं होतं, 1857च्या उठावामध्ये भाग घेतलेला होता. कोणती सामाजिक कारणं आहेत, ख्रिश्चन मिशनर यांना इथं परवानगी दिली होती आणि त्यांनी इथल्या धर्मावर टीका करायला सुरुवात केली होती. सतीबंदीचा कायदा त्यांनी केला होता, विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला होता, धार्मिक कर लावलेला होता आणि वर्ण आणि रंग यावरून त्या ठिकाणी लोकांना टार्गेट सुद्धा केलं जायचं. आता राजकीय कारणं कोणती आहेत, राजकीय कारणं सुद्धा आपण त्या ठिकाणी बघूयात. आता राजकीय कारणामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे डलहौसीचं साम्राज्यवादी धोरण. डलहौसीने काय केलं होतं, दत्तक विधान जे आहे, ठीक आहे, दत्तक विधान जे आहे याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करून जी काही राज्य आहेत ती काय केली होती, खालसा केली होती आणि आपल्या ब्रिटिश साम्राज्याला जोडून घेतली होती आणि ब्रिटिश साम्राज्याचा त्यांना विस्तार केला होता. त्यानंतर बघा अजून काय आहे, पेन्शन आहे, पेन्शन आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं पदव्या आहेत, हे काय करण्यात आलं होतं, नष्ट करण्यात आलेलं होतं, ठीक आहे, पेन्शन आणि पदव्या नष्ट करण्यात आलेल्या होत्या. इतकंच नाही तर जे काही तैनाती फौजेचं धोरण आहे बघा, ठीक आहे, तैनाती फौजेचं जे काही धोरण आहे ते राबवून सुद्धा या ठिकाणी बरेचसे जे काही संस्थानं आहेत ती आपल्या एकंदरीत जर आपण बघितलं आपल्या ताब्यात घेण्यात आलेली होती. तैनाती फौजेचा जो काही असा करार होता, ज्या कराराअंतर्गत जो काही संस्थानिक आहे त्या संस्थानिकाच्या राजधानीमध्ये ब्रिटिशांचं सैन्य असणार होतं, ब्रिटिशांचा एक रेसिडेंट सुद्धा तिथं असणार होता आणि तो जो काही रेसिडेंट होता तो या संस्थानाचं जे काही परकीय कामकाज आहे किंवा परराष्ट्रविषयक जे काही कामकाज आहे तो त्या ठिकाणी पाहणार होता. आणि त्या बदल्यामध्ये, या सैन्याच्या बदल्यामध्ये त्या संस्थानिकाला एकतर रक्कम द्यावी लागायची ब्रिटिशांना किंवा एखादा प्रदेश जो आहे तो त्या ठिकाणी ब्रिटिशांना द्यावा लागायचा. अशी जी काही पद्धत आहे ती तैनाती धोरण जे आहेत त्यांनी इथं राबवलेलं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. मग हे जे काय आहेत ते आपल्याला काय सांगता येतात, एक राजकीय कारणं जी आहेत ती सांगता येतात, लक्षात घ्या. दत्तक विधान आहे, पेन्शन आहेत, पदव्या आहेत, तैनाती धोरण आहे आणि संस्थानं जी आहेत ती अशा पद्धतीने काय करण्यात आली होती, खालसा करण्यात आली होती, लक्षात घ्या. आर्थिक कारणामध्ये जर आपण बघितलं तर आर्थिक कारणं कोणती कोणती आहेत, सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं तर जमीन महसुलाची पद्धत आहे, ठीक आहे. जमीन महसूल पद्धत जी आहे ही इतकी अन्यायकारक होती की यामुळे प्रचंड शेतकरी जे आहेत ते कर्जबाजारी झाले होते, जमिनी त्यांच्या विकाव्या गेल्या होत्या कारण की करांचे दर जे आहे ते प्रचंड असायचे. त्याचप्रमाणे बघा उद्योगधंदे जे आहेत ते ब्रिटिशांच्या येण्यामुळे भारतातले जे काही उद्योग होते ते काय झाले होते, नष्ट झालेले होते. नगदी पिकं पिकवण्याची जी काही सक्ती आहे, नगदी पिकं जी आहेत ते पिकवण्याची सक्ती जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे बघा भारतातली जी काही संपत्ती आहे त्या संपत्तीचं काय होत होतं, तर संपत्तीचं त्या ठिकाणी निस्सारण जे आहे त्या ब्रिटिशांकडून आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे संपत्ती जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये कुठे जात होती, इंग्लंडला जात होती. यस, तर ही कारणं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. जमीन महसुलाचे दर आहेत, उद्योगधंदे नष्ट असतील, नगदी पिकांचं त्या ठिकाणी लागवड करा असं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना बंधनं घालण्यात आलेली होती, संपत्तीचं निस्सारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इंग्लंडला होत होतं. ही काय आहेत, तर आर्थिक कारणं आहेत. आता लष्करी कारणं जर आपण बघितली तर लष्करी कारणामध्ये बघा जे काही ब्रिटिश सैन्यामध्ये जे काही भारतीय शिपाई होते त्यांना सुभेदार या पदापेक्षा वर त्या ठिकाणी कोणतीही नोकरी दिली जायची नाही, ठीक आहे. सुभेदार हे जे काही पद आहे या पदापर्यंतच त्यांना नोकरीमध्ये स्थान होतं. त्याच्या वरचे जे काही पदं आहेत ती ब्रिटिश व्यक्तींसाठी ती राखीव असायची किंवा ब्रिटिश व्यक्तीच त्या पदावर नेमले जायचे आणि भारतीय व्यक्तीला फक्त सुभेदार या पदापर्यंत त्या ठिकाणी काम करता येत होतं. त्याप्रमाणे बघा हे जे काही शिपाई आहेत यांच्यामध्ये भेदभावपूर्ण वागणूक होती, ठीक आहे. भेदभाव यांच्यामध्ये केला जायचा, ब्रिटिश शिपायांसोबत वेगळी वागणूक होती आणि भारतीय शिपायांसोबत वेगळी वागणूक असायची. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं निकृष्ट दर्जाचं यांना काय केलं जायचं, अन्न दिलं जायचं, ठीक आहे. निकृष्ट दर्जाचं अन्न यांना दिलं जायचं. यांचे पगार जे आहे ते ब्रिटिश शिपायांपेक्षा यांचे पगार कसे होते, कमी होते. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं काय महत्वाचं होतं, यांना टिळा वगैरे त्या ठिकाणी लावू दिला जायचं नाही, यांना दाढी त्या ठिकाणी वाढू दिली जायची नाही. त्याचप्रमाणे पगडी जी आहे ती पगडी त्या ठिकाणी घालू दिली जायची नाही, ठीक आहे. जे काही हिंदू शिपाई आहेत त्यांना टिळा लावायला बंदी होती, जे काही मुस्लिम शिपाई आहेत त्यांना दाढी वाढवायला बंदी होती, पगडी घालायला जे काही शिपाई आहेत त्यांना पगडी घालता येत नव्हती. मग हे जे काही कारणं आहेत ती कशी आहेत, लष्करी कारणं आहेत बघा 1857च्या उठावाची. त्यामुळं या ब्रिटिश भारतीय शिपायांच्या ज्या काही भावना आहेत त्या दुखावल्या गेलेल्या होत्या, त्यांना वेगळी वागणूक देण्यात येऊ लागलेली होती, त्यांच्यावर अन्याय होत होता, म्हणून त्यांनी काय केलं होतं, या उठावामध्ये सहभाग घेतलेला होता, लक्षात घ्या,
ठीक आहे, ही कारणं महत्वाची आहेत मित्रांनो. इकडेच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जो आहे तो विचारला जाईल. सामाजिक कारणं, राजकीय कारणं, आर्थिक कारणं आणि लष्करी कारणं ही अत्यंत महत्वाची आहेत, कारण की आता आयोगानं पॅटर्न आपला बदललाय. आयोग कोणती कारणं तर नाहीच नाही, त्यामधले जर आपण बघितलं तर आर्थिक कारण, मात्र कोणती आर्थिक कारणं होती असे प्रश्न आजकाल आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यासाठी हे लक्षात ठेवा. ठीक आहे, डलहौसीचं जे काही साम्राज्यवादी धोरण असेल, तैनाती फौज असेल किंवा दत्तक वारसा नामंजूर असेल, ही 1857च्या उठावाची कारणं कोणती आहेत? राजकीय कारणं आहेत. बघा, ही काय आहेत? राजकीय कारणं आहेत. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे काय असेल? या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, क्लिअर आहे. पुढे जाऊयात आपण. पुढे बघा, 1857च्या संग्रामाची जी तारीख आहे ती टिंब ही निश्चित करण्यात आलेली होती. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे? 1857च्या उठावाची कोणती तारीख निश्चित करण्यात आली होती? आता बघा, हे जी काही कारणं आपण अभ्यासलीत, ही जी काही आग आहे त्या लोकांच्या मनामध्ये ती धगधगत होती. बघा, संस्थानिक आहेत, संस्थानातली जी काही जनता आहे, जनतेवर महसूल होता ब्रिटिशांचा, मोठ्या प्रमाणामध्ये कर त्यांच्याकडून गोळा केला जायचा. त्याचप्रमाणे जे काही संस्थानिक आहे त्या संस्थानिकाला लोक, त्याच्या जी काही प्रजा आहे ती आदरानं पाहायची. मात्र त्याची पेन्शन रद्द करण्यात आली होती. त्याला त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, त्याच्या जे काही पदव्या आहेत त्या नष्ट करण्यात आलेल्या होत्या. इतकंच नाही तर त्याच्या राजधानीमध्ये ब्रिटिशांचं सैन्य आलेलं होतं. एकंदरीतच आपल्या राज्यावर ही वेळ आलेली पाहून त्या संस्थानातले लोक सुद्धा काय होते तर कुठेतरी दुःखी होते, नाराज होते आणि त्यांनी सुद्धा काय केलं होतं? 1857च्या उठावामध्ये भाग घेतलेला होता. संस्थानिक नाराज होते, शेतकरी नाराज होते, लष्कर नाराज होतं, यस, सामान्य जनता सुद्धा त्या ठिकाणी नाराज होती, धार्मिक भावना लोकांची दुखावल्या जात होत्या. मग या सगळ्या कारणांमुळे आता हे जे काही नानासाहेब पेशवे आहेत, ठीक आहे, कोण? बघा, 1857ची काही योजना आहे किंवा 1857च्या उठावाची काही योजना आहे ती सगळ्यात आधी आखणारे कोण होते? नानासाहेब पेशवे. हे नाव लक्षात ठेवायचं. ठीक आहे, नानासाहेब पेशवे जे आहेत, नानासाहेब पेशव्यांनी काय केलं होतं? उठावाची योजना आखलेली होती. बघा, ठीक आहे, नानासाहेब पेशव्यांनी काय केलं होतं तर उठावाची जी काही योजना आहे ती यांनी आखलेली आहे. मग नानासाहेब पेशव्यांनी जे काही संस्थानिक आहेत किंवा ब्रिटिश फौजेतले जे काही भारतीय रेजिमेंट आहेत यांच्यासोबत त्यांनी काय केलं होतं? आपले गुप्तहेर जे आहेत ते पाठवलेले होते. आपले गुप्तहेर जे आहेत ते त्या ठिकाणी या ब्रिटिश फौजांमध्ये पाठवले होते आणि एक उठावाची योजना जी आहे त्यांनी आखलेली होती. आणि उठावाचं प्रतीक काय होतं मित्रांनो? लक्षात घ्या, उठावाचं जर आपण प्रतीक तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं की 1857च्या उठावाचं प्रतीक काय होतं तर लक्षात घ्या, कमळाचं फूल. ठीक आहे, कमळाचं फूल. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, चपाती हे काय होतं? या 1857च्या उठावाचं प्रतीक आपल्याला सांगता येतं. ठीक आहे, कमळाचं फूल आणि चपाती हे 1857च्या उठावाचं प्रतीक होतं. म्हणजे हे दिसलं, हे जर आपण बघितलं, कमळाचं फूल आणि चपाती जर दिलं की समजून जायचं काय आहे तर 1857च्या उठावाशी संदर्भात काहीतरी आहे. हे त्या ठिकाणी एक प्रतीक जे आहे ते त्या ठिकाणी बनलेलं होतं. मग नानासाहेब पेशवे जे होते, नानासाहेब पेशवे यांची जी काही पेन्शन आहे ती ब्रिटिशांनी बंद करून टाकली होती. मग ही बंद झालेली पेन्शन पुन्हा सुरू व्हावी यासाठी त्यांनी आपला जो काही वकील आहे, यस, आपला जो काही वकील होता अझीमुल्ला खान, त्या अझीमुल्ला खानला काय केलं होतं? इंग्लंडला पाठवलेलं होतं. आणि जी काही झालेली पेन्शन, बंद झालेली पेन्शन आहे ती पुन्हा चालू व्हावी यासाठी अझीमुल्ला खाननं इंग्लंडमध्ये राहून प्रयत्न केले होते, मात्र तिथं राहून काही साध्य झालं नव्हतं. त्यामुळे चिडून ते भारतात आले आणि भारतामध्ये आल्यानंतर या ठिकाणी एक उठावाची काही योजना आहे ती आखण्यात आलेली होती. लक्षात ठेवा, नानासाहेब पेशवेंनी आखलेली होती. मग उठावाची काही योजना आहे ती आखण्यात आली होती आणि उठावाची तारीख सुद्धा काय करण्यात आली होती? निश्चित करण्यात आली होती. उठावाची तारीख काय होती मित्रांनो? लक्षात घ्या, 31 मे. ठीक आहे, 31 मे 1857 रोजी काय केला जाणार होता? हा उठाव जो आहे तो केला जाणार होता. उठावाची तारीख नानासाहेब पेशव्यांनी कोणती निश्चित केली होती? 31 मे 1857 ही जी काही आहे ती उठावाची काही तारीख आहे ती त्यांनी निश्चित केली होती. लक्षात घ्या, या तारखेला काय होणार होता तर उठाव जो आहे तो होणार होता. मात्र या तारखेच्या आधीच काय झालेलं आहे? उठावाला सुरुवात झालेली आहे. मग कधी सुरुवात झाली उठावाला? बघा, ही तारीख ठरवण्यात आली होती, मात्र सुरुवात जी आहे ती उठावाला कधी झाली होती तर 29 मार्चला. कधी? 29 मार्च 1857 ला काय झालं होतं तर ही जी काही सुरुवात आहे ती उठावाची झालेली होती. मग नेमकं 29 मार्चला उठावाची सुरुवात का झाली? कारण की तारीख तर 31 मे ठरली होती, मात्र सुरुवात कधी झाली? 29 मार्चला. आधीच सुरुवात झालेली आहे उठावाला. असं का झालं होतं तर बघा, जे काही तत्कालीन कारण आहे, कोणतं तत्कालीन कारण हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं महत्वाचं आहे. आता तत्कालीन कारण काय होतं? बघा, तत्कालीन जर कारण आपण बघितलं, हे तत्कालीन कारण महत्वाचं आहे. कारण आता हे जे काही ब्रिटिश फौज आहे त्या ब्रिटिश फौजेमध्ये जे काही शिपाई आहेत त्यांना काय करण्यात आल्या होत्या? नवीन रायफली ज्या आहेत, नवीन बंदुका ज्या आहेत त्या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या. आधीच्या ज्या काही बंदुका होत्या त्या ब्राऊन बीस नावाच्या बंदुका होत्या. लक्षात घ्या. ठीक आहे, काय होत्या बंदुका? आधी ब्राऊन
बीस नावाच्या ज्या काही बंदुका आहेत या शिपायांकडे होत्या आणि या ब्राऊन बीसची जागा जी आहे ती इनफिल्ड रायफली ज्या आहेत, ठीक आहे, इनफिल्ड ज्या काही रायफली आहेत या इनफिल्ड रायफलीनं काय केलेली होती, ही जागा घेतलेली होती आणि या इनफिल्ड रायफलीमध्ये जे काही गोळ्या आहेत बंदुकीच्या किंवा जे काही बुलेट आहेत, जे काही काडतुसं आहेत, तिथे काय करावं लागायचं, दातानं ते काडतूस काढून ते जे आहे म्हणजे वरचं जे काही आवरण आहे त्या काडतुसाचं ते दातानं काढून त्यामध्ये ते जे काही गोळी आहे किंवा जे काही दारूगोळा आहे ते ठासावं लागायचं आणि त्यानंतर ती गोळी चालवली जायची. मग आता हे जे काही आलेले होत्या ब्राऊन बीसच्या जागी कोणत्या आलेल्या आहेत, इनफिल्ड रायफली आलेल्या आहेत. मग एखाद्या सैन्यामध्ये किंवा एखाद्या सैन्याकडे कोणतंही नवीन शस्त्र देण्याआधी त्याचं काय केलं जातं, प्रशिक्षण घेतलं जातं. मग हे प्रशिक्षण कोणत्या ठिकाणी सुरू होतं, तर बघा 3 ठिकाणं महत्वाची आहेत. डमडम आहे, सियालकोट आहे, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं अंबाला आहे. यस, डमडम, सियालकोट, अंबाला. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर हे जे काही बराकपूर वगैरे आहेत बघा, ठीक आहे, बराकपूर एक ठिकाण आपल्याला सांगता येतं. या भागामध्ये काय होते तर हे जे काही प्रशिक्षण आहे म्हणजे नवीन बंदुका आलेल्या आहेत त्या चालवायच्या कसं याचं प्रशिक्षण देणं सुरू होतं. मग आता हे प्रशिक्षण देणं सुरू असताना मंगल पांडे जे होते, हे मंगल पांडे जे आहेत त्यांना जे काही दुपारची वगैरे सुट्टी झालेली होती, प्रशिक्षण वगैरे त्यांचं सुरू झालेलं होतं, दुपारच्या सुट्टीमध्ये ते त्या ठिकाणी आपला जो काही भरलेला पाण्याचा लोटा आहे ते घेऊन जात होते. मग एक जो काही दलित व्यक्ती जो होता त्याने काय केलं होतं, त्यांना ते पाणी मागितलं होतं. माझं त्यानं काय सांगितलं होतं मंगल पांडेंनी की मी जर माझा जो काही पाण्याचा भरलेला लोटा आहे जर तुला दिला तर ते काय होईल, परत मला त्या ठिकाणी पाणी आणायला जावं लागेल, ते स्वच्छ करून घ्यावं लागेल किंवा हे जे काही भेदभाव वगैरे त्या काळामध्ये होता हे स्टेटमेंट त्यांनी केलं होतं. मग त्यावेळेस त्या दलित व्यक्तीने काय सांगितलं होतं की तुम्ही हे जे काही बोलताय किंवा हे जे काही मोठ्या मोठ्या गोष्टी करताय, यस, तर त्यामागे जर आपण बघितलं तुम्ही जे काही इथं आता प्रशिक्षण घेताय त्या प्रशिक्षणामध्ये तुमचा काही धर्म आहे तो काय केला जातोय, बाटवला जातोय. यस, तुमचा धर्म जो आहे तो काय केला जातोय, बाटवला जातोय. तो कशा पद्धतीनं, तर जे काही तुम्ही काडतूस वापरताय त्या काडतुसाला जे काही आवरण आहे ते कशापासून बनलंय, गाई आणि डुकराच्या चरबीपासून बनलेलं आहे. मग इथून जी काही बातमी आहे ती सगळ्या शिपायांमध्ये झाली होती, सगळ्या सैन्यामध्ये झाली होती. त्यामुळे सैनिकांनी काय केलं होतं तर हे प्रशिक्षण घ्यायला नकार दिला होता, हे बंदुका चालवायला त्यांनी नकार दिलेला होता, लक्षात घ्या. कारण की गाय आणि डुक्कर याची चरबी याच्यामध्ये वापरण्यात आली होती त्या आवरणाला, ठीक आहे. आणि गाय जर आपण बघितलं हिंदूंसाठी पवित्र आहे आणि डुक्कर जे आहे ते मुस्लिम धर्मामध्ये अपवित्र समजलं जातं. त्यामुळं या शिपायांमध्ये एक भावना निर्माण झाली की ब्रिटिश काय करतात, आपल्या धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न करतात, यामधून आपल्या धार्मिक भावना दुखवल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे यांनी प्रशिक्षण घ्यायला नकार दिला होता, लक्षात घ्या. तरी सुद्धा ब्रिटिशांनी काय केलं होतं तर त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी सक्ती केली होती. मात्र मंगल पांडे जे होते, मंगल पांडेंनी काय केलेलं आहे तर हे गोळ्या ज्या आहेत किंवा हे जे काही काडतूस आहे जे वापरायला त्यांनी नकार दिला होता. त्यांच्यावर जो काही अधिकारी होता जो त्या ठिकाणी हे करायला भाग पाडत होता त्या अधिकाऱ्यावरच मंगल पांडेंनी काय केलं होतं, गोळी झाडलेली होती, लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. लेफ्टनंट बॉग नावाचा तो काय होता, अधिकारी होता. लेफ्टनंट बॉग नावाचा तो काय होता, अधिकारी होता. त्या अधिकाऱ्यावर मंगल पांडेंनी काय केलं होतं, गोळ्या ज्या आहेत त्या झाडलेल्या होत्या, ठीक आहे. तर हा अधिकारी जो आहे तो लक्षात ठेवा, लेफ्टनंट बॉगवर त्यांनी काय केलं होतं, गोळ्या झाडलेल्या होत्या. मग आता अशा पद्धतीनं मग काय झालेलं आहे तर उठावाला सुरुवात झालेली आहे, ठीक आहे. अशा पद्धतीनं उठावाला काय झालेली आहे तर सुरुवात झालेली आहे. होणार होतं कधी उठाव, 31 मेला. मात्र या प्रकरणामुळे, तत्कालीन या कारणामुळे, काडतूस प्रकरणामुळे काय झालं होतं, हा उठाव 29 मार्चला सुरुवात झालेली आहे उठावाची, ठीक आहे. 29 मार्चलाच मग या उठावाला सुरुवात झाली होती. कारण की मग मंगल पांडेंना पकडण्यात आलं, मंगल पांडेंना जेलमध्ये टाकण्यात आलं, त्यांनी तिथं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते जे प्रयत्न आहे तो फसलेला होता. पुढे ब्रिटिशांनी त्यांना फाशी शिक्षा दिली होती. मग ही बातमी ज्यावेळेस इतर सैनिकांना समजली त्यावेळेस मग त्या सैनिकांनी सुद्धा काय केलं होतं, उठाव करायला सुरुवात केलं होतं. बराकपूरहून जे काही उठावाचं लोण आहे ते मेरठमध्ये पोहोचलेलं होतं आणि मेरठमध्ये तिथल्या सैनिकांनी उठाव केला होता. मात्र ब्रिटिशांनी त्यांना पकडून काय केलं होतं, जेलमध्ये टाकलेलं होतं. मग इतर जे काही सैन्य उरलेलं होतं ते परेड करत होतं रात्रीच्या वेळी. मग तिथल्या जे काही स्त्रिया होत्या त्या स्त्रियांनी सांगितलं की तुमचे भाऊ जे आहेत ते जेलमध्ये आहेत आणि तुम्ही अशा पद्धतीनं परेड करताय, तुम्ही हातामध्ये बांगड्या भरा, तुम्ही काहीच कामाचे नाहीत. मग हे कुठेतरी त्यांना लागलं, हर्ट झालं आणि त्यांनी काय केलं होतं, मग उठावाची योजना आखली आणि मेरठमध्ये त्यांनी उठाव केला. बंद केलेल्या लोकांना, म्हणजे बंद केलेलं जे काही सैन्य होतं अटक केलेलं त्यांना कैदेतून मुक्त केलं आणि हे सगळ्यांनी मिळून मेरठ जो काही भाग आहे मेरठच्या छावणीवर हल्ला केला. तिथलं जे काही शस्त्रास्त्र जे आहे ती लुटली, दारुगोळा जो आहे तो त्या ठिकाणी मिळवला आणि मग ते कुठे निघाले होते, दिल्लीकडे निघाले होते. आणि दिल्लीला पोहोचल्यानंतर दिल्लीचा जो काही बादशाह होता, यस, दिल्लीचा जो काही बादशाह होता, मुघल जो काही बादशाह होता बहादूर शाह जफर, शेवटचा मुघल आपल्याला ठिकाणी सांगता येतो बहादूर शाह जफर,
या बहादूर शाह जफरला काय करण्यात आलं होतं, 1857च्या उठावाचं जे काही नेतृत्व आहे त्याच्याकडे सोपवण्यात आलं होतं. बघा 1857चं जे काही उठावाचं नेतृत्व आहे ते कोणाकडे होतं, बहादूर शाह जफर. बहादूर शाह जफर जर आपण बघितलं हा शेवटचा मुघल आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. याला उठावाचं जे काही नेतृत्व आहे ते देण्यात आलं, तो उठावाचा प्रमुख त्याला बनवण्यात आलं होतं. मात्र परीक्षेमध्ये तुम्हाला खरा किंवा वास्तव जर प्रमुख विचारलं तर त्या ठिकाणी कोण आहे, तर बख्त खान हे नाव लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बख्त खान हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बख्त खान हा काय होता, तर 1857च्या उठावाचा खरा आणि वास्तव काय होता, तर प्रमुख होता. लक्षात ठेवा, बहादूर शाह जफर हा नाम मात्र प्रमुख होता, खरा वास्तव प्रमुख कोण होता, बख्त खान होता. लक्षात घ्या. ठीक आहे, हे बाबी लक्षात ठेवायचे आहेत. आणि अशा पद्धतीनं मग दिल्लीपासून पुढे सगळीकडे काय झालं होतं, 1857च्या उठावाचं लोण जे आहे ते उत्तर भारतामध्ये पसरलेलं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. ठीक आहे, तर लक्षात घ्या 1857च्या उठावाची जी काही तारीख आहे ती कोणती निश्चित करण्यात आली होती, 31 मे ही तारीख निश्चित करण्यात आली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. ठीक आहे, नानासाहेब पेशव्यांनी काय केलं होतं, 31 मे ही तारीख ठरवली होती. मात्र तारखेच्या आधीच म्हणजेच 29 मार्चला उठावाला सुरुवात झाली होती, कारण की तत्कालीन कारण घडलेलं होतं. ब्राऊन बीस बंदुका जागी इनफिल्ड रायफल त्या ठिकाणी सैनिकांना देण्यात आल्या होत्या. आणि या रायफलीमध्ये जे काही दारुगोळा होता टाकायचा, जे काही काडतुस होती, त्या काडतुस जे काही आवरण आहे ते गाय आणि डोक्याच्या चरबीपासून त्या ठिकाणी बनलेलं होतं. त्यामुळं इथल्या सैनिकांनी ते प्रश्न घ्यायला नकार दिला. मंगल पांडेंनी गोळी झाडली आणि खऱ्या अर्थानं काय झालं होतं, उठावाला सुरुवात झाली होती. ठीक आहे, तर ही बाब लक्षात ठेवायची आहे. नेतृत्व कोणी केलं होतं, बहादूर शाह जफरनं. मात्र वास्तव खरा कोण होता, तर या बहादूर शाह जफरचा सेनापती आहे कोण, बख्त खान. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊयात. बघा टिंबटिंबचे राजे भगवंतराव यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी त्यांनी बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशीची शिक्षा दिली होती. बघा महत्वाचा प्रश्न आहे. आयोगाने महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी उठाव झालेत यावर बऱ्याचदा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. कारण की 1857च्या उठावादरम्यान महाराष्ट्रामध्ये सुद्धा काय झालेले आहेत, तर उठाव झालेले आहेत. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा काय झाले आहेत, उठाव झालेले आहेत. ते उठाव जे आहेत ते महत्वाचे आहेत, कारण की या दृष्टीने परीक्षेमध्ये खूपदा प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. मग हा उठाव कुठला आहे, तर हा उठाव आहे पेठचा. ठीक आहे, कुठला उठाव आहे, पेठचा. लक्षात घ्या. ठीक आहे, पेठमध्ये कोण होतं, तर भगवंतराव निळकंठराव नाव लक्षात ठेवायचंय. कधी 20 मे 1857 रोजी त्यांना बंडखोरांना मदत केल्यामुळे काय करण्यात आलं होतं, त्यांच्यावर आरोप ठेवून फाशीची शिक्षा जी आहे त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. आता हे जे काही पेठचा उठाव आहे तो आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊयात. बघा कोण आहे तिथलं नेतृत्व. नेतृत्व म्हणण्यापेक्षा उठावाच्या मागे कोण होतं, भगवंतराव निळकंठराव. हे काय होते, इथल्या उठावाच्या मागे आपल्या त्या ठिकाणी सांगता येतात. आता भगवंतराव निळकंठराव यांचे काय होतं, संस्थान होतं. ते संस्थान कोणतं होतं, पेठ हे संस्थान होतं. लक्षात ठेवा. आता हे जे काही संस्थान आहे हे संस्थान कोणाच्या ताब्यात गेलं होतं, ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं आहे. कोणाच्या, ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं होतं. आणि ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यानंतर या संस्थानातला जो काही कर आहे तो कर ब्रिटिशांनी काय केला होता, रद्द करून टाकलेला होता. मात्र ब्रिटिशांनी जो काही कर इथं रद्द केला होता तो भगवंतराव निळकंठराव यांनी काय केला होता, तो कर पुन्हा त्या ठिकाणी सुरू केलेला होता. ठीक आहे, बघा या संस्थानामध्ये ब्रिटिशांनी जो काही कर रद्द केला होता तो कर पुन्हा चालू कोणी केलेला आहे, तर भगवंतराव निळकंठराव यांनी तो कर पुन्हा लागू केला होता. मग ब्रिटिशांनी त्यांना काय केला होता, एक आदेश पाठवला होता. यस, ब्रिटिशांनी काय केलं होतं, त्यांना एक दंड जो आहे तो आकारलेला होता. तुम्ही हे जे काही कर आहे तो पुन्हा लागू केल्यामुळं ब्रिटिशांनी त्यांना एक दंड आकारलेला होता. किती रुपयाचा होता, 50 रुपयाचा दंड त्यांच्यावर आकारण्यात आला होता. आणि जर हे तात्काळ तुम्ही कर वसूल करणं बंद केलं नाही तर तुमच्यावर काय केलं जाईल, आक्रमण केलं जाईल, तुमच्यावर हल्ला केला जाईल, असं सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. तरी सुद्धा भगवंतराव निळकंठराव यांनी काय केलं होतं, तर याकडे दुर्लक्ष केलं होतं. आणि त्याचबरोबर या भगवंतराव निळकंठरावांनी काय केलेलं आहे बघा, तर जे काही भिल्ल आहेत, भिल्ल असतील किंवा त्याचबरोबर आपण बघितलं कोळी असतील, यांना काय केलं होतं, तर त्या ठिकाणी ब्रिटिशांविरोधात, यस ब्रिटिशांविरोधात त्यांनी काय केलं होतं, तर यांना जर आपण बघितलं ब्रिटिशांना विरोध करा असं सांगितलं होतं. त्यानुसार कोळी लोक जे आहेत त्या कोळी लोकांनी काय केलं होतं, ब्रिटिशांवर त्या ठिकाणी हल्ला करायला सुरुवात केली होती. किंवा जो काही हर्सुलचा बाजार आहे बघा, ठीक आहे, कोण्या ठिकाणी, हे जे काही हर्सुल हे ठिकाण होतं पेठ मधलं, या हर्सुलच्या बाजारामध्ये त्यांनी काय करायला सुरुवात केली होती, तर त्या ठिकाणी हाणामारी करायला सुरुवात केली होती. हर्सुलच्या बाजारामध्ये हाणामारी करायला सुरुवात केली होती. सावकार जे आहेत त्या सावकारांवर त्यांनी हल्ला करायला सुरुवात केलेला होता. इतकंच नाही तर ब्रिटिश जे काही पोलीस आहे त्या पोलिसांना सुद्धा त्यांनी काय केलं होतं, पोलिसांवर सुद्धा त्यांनी हल्ले जे आहेत ते त्या ठिकाणी केले होते.
मग आता ही बातमी जी आहे ज्या वेळेस ब्रिटिशांना पोहोचली त्यावेळेस ब्रिटिशांनी काय केलं होतं, ग्लासपूल नावाचा एक ब्रिटिश अधिकारी जो होता त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला या पेठमध्ये पाठवण्यात आलं होतं किंवा हर्सुलच्या बाजारामध्ये पाठवण्यात आलं होतं. आणि या ग्लासपूल नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं काय केलं होतं, तर हा जो काही पेठमधला उठाव आहे तो दडपून टाकलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, महत्वाचं आहे. भगवंतराव निळकंठराव यांच्या पाठिंब्यानंच कोळी लोकांनी काय केलं होतं, ब्रिटिशांवर हल्ले करायला सुरुवात केली होती किंवा ब्रिटिशांच्या प्रदेशामध्ये त्यांनी जो काही धुमाकूळ आहे घातलेला होता. सावकारांवर हल्ले, मारवाड्यांवर हल्ले, त्याचप्रमाणे आपण बघितलं ब्रिटिश पोलिसांवर सुद्धा त्यांनी हल्ले करायला सुरुवात केली होती. मग हे सगळं होत होतं, त्यामुळे ब्रिटिशांनी काय केलं होतं, ग्लासपूल नावा जो काही अधिकारी आहे त्याला इथं पाठवलेलं होतं. आणि त्या ठिकाणी काय, तर हा उठाव जो आहे तो या ग्लासपूल अधिकाऱ्यानं काय केला आहे, मग तर दडपून टाकलेला आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. मग यांच्यामध्ये जी काही लढाई आहे ती कधी झाली होती, 22 डिसेंबर. लक्षात घ्या, लढाई कधी झालेली होती, 22 डिसेंबर. बघा हे महत्वाचं आहे, 22 डिसेंबर 1857 रोजी. लक्षात घ्या, 22 डिसेंबर 1857 रोजी भिल्ल त्याचबरोबर कोळी वर्सेस कोण होते, इंग्रज यांच्यामध्ये जर आपण बघितलं काय झाली होती, एक निर्णायक लढाई झाली होती. भिल्ल प्लस कोळी आणि त्यांच्या विरोधात कोण होते, इंग्रज. यांच्यामध्ये वासिवखेडा नावाचं एक ठिकाण आहे बघा, कोण्या ठिकाणी, वासिवखेडा. वासिवखेडा या भागामध्ये काय झालं होतं, तर लढाई झालेली होती. आणि या युद्धामध्ये भिल्ल आणि कोळी यांचा एकत्रित पराभव जो आहे तो ब्रिटिशांनी केला होता. यस, लक्षात ठेवा, वासिवखेडा नावाची काय झाली होती, तर लढाई झाली होती. आणि या लढाईमध्ये भिल्ल आणि कोळी यांचा एकत्रित पराभव जो आहे तो इंग्रजांनी केला होता. आणि अशा पद्धतीनं इथलं जे काही पेठमधला उठाव जो आहे तो ब्रिटिशांनी काय करून टाकलेला आहे, दडपून टाकलेला आहे. मग या वासिवखेडा हे जे काही भाग आहे किंवा हे जे काही युद्ध आहे, या युद्धाच्या वेळी नेतृत्व कोण करत होतं, इकडे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. किंवा पेठच्या उठावाचं नेतृत्व कोण करत होतं, इकडे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो नाव काय आहे, फतेह महमद नाईक. ठीक आहे, बघा पेठ मधल्या उठावाचं नेतृत्व कोण करत होतं असं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला तर फतेह महमद नाईक हे नाव लक्षात ठेवा. फतेह महमद नाईक हे काय होते, उठावाचे खरे नेतृत्व जे आहे ते फतेह महमद नाईक यांच्याकडे होतं, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पेठ मधल्या उठावाचं नेतृत्व कोणाकडे होतं, फतेह महमद नाईक यांच्याकडे होतं. आणि या कोळी आणि भिल्ल लोकांना पाठिंबा कोणी दिला होता, भगवंतराव निळकंठराव यांनी पाठिंबा दिला होता. म्हणून या उठावाला जबाबदार कोण आहेत, तर पेठचे राजे भगवंतराव निळकंठराव आहेत. म्हणून यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी काय केलं होतं, या बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून त्यांना फाशी दिलेली आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, काय केलं आहे ब्रिटिशांनी, त्यांना फाशीची शिक्षा जी आहे ती त्या ठिकाणी दिली आहे. आणि या वासिवखेडा लढाईमध्ये जे काही भिल्लांचा नेता होता गणपत नाईक हे सुद्धा काय झाले होते, तर मारले गेलेले होते, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा जो काही पेठ मधला भाग आहे, नाशिकमध्ये पेठ जे काही संस्थान होतं ते लक्षात ठेवायचं. या भागामध्ये काय झालं होतं, तर हे युद्ध जे आहे ते त्या ठिकाणी झालं होतं, हे उठाव जो आहे तो त्या ठिकाणी झाला होता, लक्षात घ्या. ठीक आहे, क्लिअर आहे, महत्वाचं आहे बघा. ठीक आहे, महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये यावर सुद्धा प्रश्न विचारला जाईल. भगवंतराव निळकंठराव हे तिथले राजे होते. ब्रिटिश हे जे काही त्यांचं संस्थान होतं पेठ हे ब्रिटिशांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी काय केलं होतं, कर रद्द केला होता ब्रिटिशांनी. मात्र भगवंतराव निळकंठरावांनी काय केलं, तो कर पुन्हा चालू केला होता, पुन्हा लागू केला होता. ब्रिटिशांनी हे लागू केल्यामुळे ब्रिटिशांनी त्यांच्यावर काय केलं होतं, 50 रुपयाचा दंड, आणि हे चालू जर ठेवलं तर तुम्हाला आक्रमण केलं जाईल असं त्या ठिकाणी सांगितलं होतं. त्यामुळं या ठिकाणी भगवंतराव निळकंठरावांनी काय केलं होतं, भिल्ल आणि कोळ्यांना पाठिंबा दिला होता की काय करा, तर त्यांना परेशान करा. अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये डील झाली होती. त्यानुसार मग या कोळ्यांनी त्या ठिकाणी या हर्सुलच्या बाजारामध्ये हल्ला करायला सुरुवात केला होता. तिथला बाजार त्यांनी लुटलेला होता. सावकारांवर हल्ले केले होते, पोलिसांवर हल्ले केले होते. त्यामुळे ग्लासपूल नावाचा अधिकारी जो आहे तो हा उठाव दडपून टाकण्यासाठी पाठवण्यात आला होता. पुढे 22 डिसेंबर 1857 मध्ये भिल्ल प्लस कोळी त्यांच्या विरोधात इंग्रज यांच्यामध्ये एक निर्णायक लढाई झाली वासिवखेडा या ठिकाणी. आणि त्यामध्ये या दोघांचा एकत्रित पराभव ब्रिटिशांनी केला होता. नेतृत्व जर आपण बघितलं या पेठच्या उठावाचं फतेह महमद नाईक आहेत. हे काय ब्रिटिशांच्या हाताला लागलेले नव्हते. यांच्यावर 5000 रुपयाचं काय करण्यात आलं होतं, पकडून देण्याला किंवा यांच्याविषयी माहिती सांगण्याला बक्षीस जे आहे ते ब्रिटिशांनी 5000 रुपयाचं बक्षीस ठेवलं होतं. जो कोणी माहिती देईल किंवा पकडून देईल त्याला 5000 रुपये जे आहेत ते ब्रिटिशांकडून दिले जाणार होते, लक्षात घ्या. ठीक आहे, क्लिअर आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे जाऊयात. 1857च्या कोल्हापुरातील उठाव खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याने दडपून टाकला होता असं विचारलं. ठीक आहे, बघा 1857च्या उठावामध्ये कोल्हापूरमध्ये सुद्धा काय झाला होता, तर हा उठाव झाला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ऑप्शन काय आहेत, जेकब आहे, ग्लासपूल आहे, मेजर डॅनियल आहे आणि रॉबर्टसन आहे. आता कोल्हापूरचा जो काही उठाव आहे तो किती टप्प्यात झाला होता, 2 टप्प्यात उठाव झालेला आहे. किती टप्प्यात,
2 टप्प्यात कोल्हापूर मधला उठाव जो आहे तो आपल्याला ठिकाणी सांगता येतो. हा महत्वाचा आहे उठाव, लक्षात घ्या. पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा हे 2 टप्प्यामध्ये काय झालं होतं, कोल्हापूर मधला जो काही उठाव आहे तो आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतो. 31 जुलै ही तारीख लक्षात ठेवा. कधी? 31 जुलै ही तारीख लक्षात ठेवायची आहे. 31 जुलै 1857 मध्ये काय झाला होता, उठाव झाला होता. ठीक आहे, तारीख काय आहे, 31 जुलै 1857 ला एक उठाव झाला होता आणि 6 डिसेंबर 1857 ला सुद्धा एक उठाव झाला होता. दुसरी तारीख काय आहे, 6 डिसेंबर 1857 ला सुद्धा काय झाला होता, तर एक उठाव झाला होता. या 2 टप्प्यामध्ये काय झालं होतं, तर हे उठाव जे आहेत ते आपल्याला ठिकाणी सांगता येतात. मग पहिल्या टप्प्यातला जो काही उठाव आहे तो कोणी केला होता, तर रामजी शिरसाट हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहिल्या टप्प्यातला जो काही उठाव आहे तो कोणी केला होता, रामजी शिरसाट. रामजी शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली काय झालं होतं, पहिल्या टप्प्यातला उठाव जो आहे तो झालेला होता. आता हा जो काही उठाव आहे तो कितव्या रेजिमेंटनं केला होता, 27व्या रेजिमेंटनं काय केलं होतं, तर हा उठाव जो आहे तो केलेला होता. ठीक आहे, आता रेजिमेंटवर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता की कोल्हापूरमध्ये कितव्या रेजिमेंटनं उठाव केला होता, तर 27व्या रेजिमेंटनं या ठिकाणी उठाव केला होता आणि उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं, रामजी शिरसाट यांनी केलं होतं. आणि हा उठाव कोणत्या अधिकाऱ्यानं दडपून टाकलेला होता, तर जेकब नावाचा जो काही ब्रिटिश अधिकारी होता, त्या जेकब नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं काय केलेला आहे, इथला उठाव दडपून टाकलेला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, कोणता अधिकारी आहे, जेकब नावाचा ब्रिटिश अधिकारी होता. त्या जेकब नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने काय केलं होतं, हा उठाव जो आहे तो दडपून टाकलेला आहे. 31 जुलै 1857 ला रामजी शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली 27व्या रेजिमेंटनं काय केलं होतं, उठाव केला होता. उठावाची योजना आखली होती. मात्र जेकब नावाचा जो काही ब्रिटिश अधिकारी होता, त्या जेकब नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने काय केलं आहे, इथला उठाव जो आहे तो दडपून टाकलेला होता. पुढे 6 डिसेंबरला बघा. ठीक आहे, 31 जुलै झालं, मात्र पुढे काय झालं आहे, 6 डिसेंबरला सुद्धा काय झालं आहे, दुसरा उठाव आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतो. मग हा उठाव कोणत्या भागामध्ये होता, कोल्हापूर आहे, धारवाड आहे, बेळगाव या भागामध्ये हा उठाव झालेला होता. ठीक आहे, धारवाड, कोल्हापूर, बेळगाव या भागामध्ये काय झाला होता, तर हा उठाव जो आहे तो झालेला होता. मग इथे जे काही उठावकर्ते आहेत, इथल्या उठावकर्त्यांना मदत कोणी केली होती, चिमासाहेब हे नाव लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, कोणी मदत केली होती, चिमासाहेब यांनी काय केलं होतं, तर हे चिमासाहेब जे आहेत ते चिमासाहेब या उठावाच्या मागे होते, लक्षात ठेवा. आता चिमासाहेब कोण आहेत, तर कोल्हापूरचे काही छत्रपती होते, बाबासाहेब किंवा चौथे शिवाजी त्यांना म्हटलं जातं. या कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी यांचे जे काही लहान भाऊ आहेत त्यांचं नाव काय आहे, चिमासाहेब. या चिमासाहेबांनी काय केलं होतं, इथल्या उठावकर्त्यांना मदत केलेली होती आणि त्यानुसार 6 डिसेंबर 1857 मध्ये धारवाड, कोल्हापूर आणि बेळगाव या भागामध्ये काय झालेले आहेत, तर उठाव झालेले आहेत. कोणाच्या प्रेरणेने, तर या ठिकाणी चिमासाहेब यांच्या प्रेरणेने हे उठाव जे आहेत त्या भागामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मग यांना मदत कोणी कोणी केलेली आहे, तर एक आप्पा फडणवीस नावाची व्यक्ती आहेत. कोण आहेत, आप्पा फडणवीस नावाचे एक व्यक्ती आहेत आणि तात्या मोहिते नावाची व्यक्ती आहेत. बघा, या व्यक्तींनी त्यांना काय केलं होतं, तर मदत केली होती, लक्षात ठेवा. ठीक आहे, ही नावं महत्वाची आहेत. चिमासाहेबांना मदत कोणी कोणी केली हे आपल्याला ठिकाणी बघायचं आहे. बघा, ठीक आहे, चिमासाहेबांना मदत कोणी कोणी केली आहे, तर जर आपण बघितलं तर तात्या मोहिते हे नाव लक्षात ठेवा. ठीक आहे, तात्या मोहिते नावाचे एक व्यक्ती आहेत. त्याचप्रमाणे आप्पा फडणवीस नावाचे एक व्यक्ती आहेत. त्याचप्रमाणे बघा, जे काही पन्हाळा हा जो काही किल्ला आहे, इथले जे काही गडकरी आहेत, या गडकऱ्यांनी सुद्धा काय केलं होतं, तर त्यांना मदत केली होती. ठीक आहे, हे नावं लक्षात घ्या, महत्वाचे आहेत. कोल्हापूरमधला जो काही उठाव झाला होता, चिमासाहेब हे त्या उठावाचे, चिमासाहेबाच्या प्रेरणेने हा उठाव झाला होता. यामध्ये भाग कोणी कोणी घेतला होता, तात्या मोहिते आहेत, त्याचप्रमाणे आपण बघितलं आप्पा फडणवीस आहेत आणि पन्हाळ्याचे काही गडकरी आहेत. आता ब्रिटिशांची जी काही सत्ता ज्यावेळेस इथं आलेली होती, त्या ब्रिटिशांनी काय केलं होतं, जे काही गडकरी होते बघा, म्हणजे गडांवरची काही जबाबदारी आहे ती यांच्याकडे असायची. मात्र त्या ब्रिटिशांच्या येण्यामुळे यांचे काही परंपरागत आलेले हक्क होते ते ब्रिटिशांच्या येण्यामुळे कुठेतरी गेलेले होते. त्यामुळे यांचं जे काही कामधंदा आहे ते बंद झालेला होता. त्यामुळे गडकऱ्यांनी सुद्धा काय केलं होतं, ब्रिटिशांविरोधात उठाव केला होता, लक्षात घ्या. ठीक आहे, धारवाड, कोल्हापूर, बेळगाव या काळामध्ये 6 डिसेंबर 1857 मध्ये त्या ठिकाणी हा उठाव जो आहे तो झालेला आपल्या ठिकाणी सांगता येतो. अत्यंत महत्वाचा हा भाग आहे. मग आता हा जो काही पहिल्या टप्प्यातला उठाव झाला होता तो कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने दडपून टाकला होता, जेकब नावाच्या. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं काय असेल, योग्य आन्सर असेल अ. ठीक आहे, जेकब नावाचा जो काही ब्रिटिश अधिकारी होता त्या अधिकाऱ्याने काय केलेला आहे, तर हा जो काही उठाव आहे 27व्या रेजिमेंटने केलेला तो त्यांनी दडपून टाकलेला आहे, लक्षात घ्या. तर ही बाब जी आहे ती महत्वाची आपल्याला लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे, तर व्यवस्थित जे काही स्पष्टीकरण आहे ते आपण याचं अभ्यासलेलं आहे. ठीक आहे, तर या बाबी लक्षात ठेवा. 2 टप्प्यामध्ये हा उठाव आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. बघा, इथं फक्त ठीक आहे. पुढे जाऊयात.
रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघातानं इंग्रजांच्या हवाली केलं असं त्या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारलेलं आपल्याला, की कोणी त्यांना त्या ठिकाणी इंग्रजांच्या हवाली केलं. तर आता इकडे जर आपण बघितलं, कृष्णाजी सदाशिव सिंदकर आहे, व्यंकटराव व बापूजी आहे, त्यानंतर रामजी सिरसाळ आहे, बाबासाहेब शिर्के आहेत. यापैकी कोणी ब्रिटिशांच्या हवाली केलेला आहे. आता मुळातच रंगो बापूजी गुप्ते यांच्याविषयी आपण थोडक्यामध्ये माहिती जाणून घेऊयात. आता सातारा हे जे काही संस्थान होतं, त्या सातारा संस्थानाचे काही छत्रपती होते प्रताप सिंह. नाव लक्षात घ्या, कोण आहेत साताऱ्याचे छत्रपती. यांचं जे काही राज्य आहे ते ब्रिटिशांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्या ठिकाणी काय केलं होतं, ब्रिटिशांचा एक रेसिडेंट जो आहे ग्रँड डफ त्या ठिकाणी नेमलेला होता. कोण होता, ग्रँड डफ होता. आणि त्या ग्रँड डफनंच काय केलं होतं, साताऱ्यामध्ये रयतवारी पद्धत लागू केली होती बघा, लक्षात घ्या. मग आता हे जे काही छत्रपती प्रतापसिंह यांचं जे काही गेलेलं राज्य आहे ते परत मिळावं यासाठी छत्रपती प्रतापसिंह यांनी काय केलं होतं, आपला एक वकील जो आहे, काय केलं होतं, आपला वकील जो आहे तो वकील कुठं पाठवलेला होता, इंग्लंडला पाठवलेला होता. कोण वकील होतं, रंगो बापूजी गुप्ते. ठीक आहे, रंगो बापूजी गुप्तेंना काय केलं होतं, इंग्लंडमध्ये त्या ठिकाणी पाठवलं होतं. आणि इंग्लंडमध्ये जर आपण बघितलं, रंगो बापूजी गुप्ते जवळपास 15 वर्ष तिथं राहिले आणि छत्रपती प्रतापसिंह यांचं जे काही गेलेले राज्य आहे ते परत मिळावं यासाठी इंग्लंडमध्ये 15 वर्ष राहून त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र 15 वर्ष राहून सुद्धा तिथल्या पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी भाषण देऊन सुद्धा किंवा ही जी काही परिस्थिती आहे सांगून सुद्धा, तिथल्या महत्वाच्या नेत्यांना माहिती देऊन सुद्धा किंवा तिथले जे काही वृत्तपत्र आहेत त्यामध्ये सुद्धा माहिती देऊन काहीही साध्य झालं नाही. त्यामुळं चिडून ते काय झाले होते, भारतात आले होते. आणि भारतात आल्यानंतर इथं 1857च्या उठावाची परिस्थिती निर्माण झाली होती. याचा फायदा घेण्याचे त्यांनी ठरवलेलं होतं. भोरपासून बेळगावपर्यंत फिरून राम असतील, जे काही रामोशी असतील, मांग असतील, आदिवासी असतील, या सगळ्यांना एकत्रित करून 1857च्या उठावाची काय केली होती, योजना जी आहेत त्यांनी आखलेली होती. आणि यासाठी त्यांना मदत करणारे कोण होते, तर त्यांचे पुत्र सुद्धा होते बघा, सीताराम पंत त्यांचे पुत्र सुद्धा होते. ठीक आहे, रंगो बापूजी गुप्ते यांचे एक पुत्र होते, त्यांचं नाव काय होतं, सीताराम पंत. सीताराम पंत आहेत. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, ही एक व्यक्ती लक्षात ठेवा, रामजी सिरसाळ यांनी सुद्धा त्यांना काय केलं होतं, मदत केली होती. आणि त्यांनी एक उठावाची योजना जी आहे ती आखलेली होती. मात्र ही जी काही योजना आहे किंवा हे उठाव करतायत ही माहिती ब्रिटिशांना कोणी दिली होती, किंवा ही माहिती दिल्याबरोबरच ब्रिटिश जे आहेत त्यांच्या मागावर होते रंगो बापूजी गुप्ते यांच्या. मात्र त्यांना पकडून देण्याचं काम कोणी केलं होतं, तर ही व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा, कृष्णाजी सदाशिव सिंदकर. ठीक आहे, कृष्णाजी सदाशिव सिंदकरनं काय केलं होतं, विश्वासघातानं इंग्रजांच्या हवाली केलेलं होतं. यस, इंग्रजांच्या त्यांनी काय केलेलं आहे, तर हवाली केलेला आहे. कोणाला, रंगो बापूजी गुप्ते यांना. त्याचप्रमाणे बघा एक पंत सचिव सुद्धा होते. ठीक आहे, जर आपण बघितलं भोर संस्थान काहीतरी होतं, त्या भोर संस्थानाचे एक पंत सचिव होते, त्यांनी सुद्धा काय केलं होतं, तर या ठिकाणी पकडून देण्यासाठी मदत केली होती. त्या दोघांनी मिळून काय केलं आहे, रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघातानं पकडून ब्रिटिशांच्या हवाली केलं होतं. आणि त्यानुसार ब्रिटिशांनी त्यांना अटक करून ग्वालेर हे जे काही ठिकाण आहे तिथं त्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं, कैदेमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र तिथून ते काय झाले होते, निसटले होते. आणि तिथून जे भूमिगत झाले ते कायमचेच भूमिगत झालेले आहेत, कुठेही नंतर ते समोर आलेले नाहीत. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, हे ऑप्शन क्रमांक फक्त म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल, लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे जाऊयात. साताऱ्याचे राजे प्रतापसिंहांचे वकील या नात्याने इंग्लंडला 15 वर्ष राहिले, परंतु काही उपयोग न झाल्याने 1854ला भारतात परतले. कोण आहेत, यस आपण आताच अभ्यासलंय, कोण आहेत, रंगो बापूजी गुप्ते. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. ठीक आहे, रंगो बापूजी गुप्ते हे नाव लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता इथं बाबासाहेब भावे हे सुद्धा नाव दिसते बघा, कोणतं, बाबासाहेब भावे. बाबासाहेब भावे कुठले होते, नरगुंद हे नाव ठिकाण लक्षात ठेवायचे. कोण्या ठिकाणी, नरगुंद. नरगुंद या ठिकाणी त्यांनी काय केला होता, तर उठाव केला होता. कोणी, बाबासाहेब भावे कुठे आहे, नरगुंदमध्ये त्यांनी काय केलं होतं, उठाव केला होता. कारण की ब्रिटिशांनी आता हे जे काही बाबासाहेब भावे आहेत हे निपुत्रिक अवस्थेमध्ये जर आपण बघितलं तर यांना कोणतं पुत्र वगैरे नव्हता, मग त्यांनी काय केलं होतं, दत्तक घ्यायचं ठरवलं होतं पुत्र. मात्र त्याला ब्रिटिशांनी काय केलं होतं, विरोध केला होता आणि दत्तक नामंजूर तत्वाखाली त्यांचं संस्थान जे आहे त्यांनी खालसा करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, ब्रिटिशांविरोधात 1857च्या दरम्यान त्यांनी उठाव केला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे, नरगुंदचे कोण आहेत, बाबासाहेब भावे हे नाव लक्षात ठेवायचं आहे. या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 2. पुढे बघा, साताऱ्याच्या राजाच्या वतीनं वकील म्हणून इंग्लंडला गेलेले रंगो बापूजी गुप्ते निराश होऊन परत आल्यानंतर त्यांनी कोणाला संघटित करून राजाला गादीवर बसवण्याचा कट रचलेला होता किंवा योजना त्या ठिकाणी आखलेली होती. जमीनदार, शेतकरी, सैनिक आणि आदिवासी. तुम्हाला मी सांगितले काय, आदिवासी आहेत. ठीक आहे, बघा आपण बघितलेलं होतं की जे काही रामोशी असतील, मांग असतील,
आदिवासी असतील यांना एकत्रित करून त्यानं काय केलं होतं, तर त्या ठिकाणी एक उठावाची योजना जी आहे ती आखलेली होती. कोणी? रंगो बापूजी गुप्ते. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे बघा, 1857च्या उठावाविषयी खालील कोणते विधान बरोबर आहेत असं विचारले आपल्याला. बरोबर विधान त्या ठिकाणी ओळखायला सांगितलंय. पहिलं विधान बघा, भोरचे पंत सचिव चिमणाजी रघुनाथ यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघातानं इंग्रजांच्या हवाली केलं. बरोबर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, मी सांगितलं तुम्हाला की भोरचे जे काही पंत सचिव आहेत त्याचप्रमाणे कृष्णाजी सिंदकर या दोघांनी मिळून काय केलं होतं, विश्वासघातानं इंग्रजांच्या स्वाधीन केलं होतं. स्टेटमेंट कसं असेल? बरोबर स्टेटमेंट असेल. त्यानंतर बघा, नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्याला पाठिंबा दिला. चुकीचा आहे. बंडवाल्याला यांनी पाठिंबा दिला नव्हता, इंग्रजांना बाकाबाईंनी काय केलं होतं, मदत केली होती. त्यामुळे ब चुकीचा आहे, लक्षात घ्या. कोल्हापूरच्या छत्रपतीच्या घराण्यातील चिमासाहेब हे सुद्धा काय झाले होते, उठावात सामील झाले होते. आपण अभ्यासले. बरोबर आहे. रंगो बापूजी गुप्तेचे जे काही चिरंजीव आहेत सीताराम पंत आणि सावंतवाडीचे रामजी शिरसाळ यांनीही उठाव केला होता. यस, बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की चिरंजीव जे होते सीताराम पंत त्याचप्रमाणे रामजी शिरसाळ यांनी काय केलं होतं, त्यांना मदत केली होती, उठावामध्ये सहभाग घेतला होता. लक्षात घ्या. त्यामुळं ड सुद्धा बरोबर आहे. अ बरोबर आहे, क बरोबर आहे आणि ड बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं पण प्रश्नामध्ये बरोबर स्टेटमेंट विचारलेलं आहे. त्यामुळे बघा, अ क ड कुठं आहे? येस, ऑप्शन क्रमांक 3 हे काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर त्या ठिकाणी सांगता येतं. आता राणी बाकाबाई वगैरे विषयी आपण पुढे त्या ठिकाणी डिटेलमध्ये अभ्यासूयात. पुढे बघा, नागपूर जवळ कामठी व टाकळी येथे कंपनीच्या फौजा होत्या. त्यातील काही शिपायांनी 13 जून 1857 रोजी बंड पुकारण्याचं ठरवलं. त्या बंडाचे सूत्रधार कोण होते असं विचारले. बघा, नागपूरमध्ये सुद्धा काय झालं होतं, 1857च्या उठावाच्या वेळेस तिथं उठाव करण्याची योजना जी आहे ती आखण्यात आली होती. मग कोणी उठावाची योजना आखली होती असा प्रश्न आहे. जर आपण आन्सर बघितलं तर इनायतुल्ला खान आहे, विलायत खान आहे, नवाब कादर खान आहे आणि दिदार खान आहेत. यांनी काय केलं होतं, इथल्या उठावाची काही योजना आहे ती आखलेली होती. किंवा बंडकरी जे आहेत किंवा जर आपण बघितलं बंडाचे सूत्रधार जे आहेत ते कोण होते, इनायतुल्ला खान, विलायत खान, नवाब कादर खान आणि दिदार खान हे या उठावाच्या मागे आपल्या त्या ठिकाणी सांगता येतात. कामठी आणि सीताबर्डीचा जो काही किल्ला आहे तो ताब्यात घ्यायचा होता. लक्षात घ्या, कामठी त्याचप्रमाणे जो काही सीताबर्डी हे ठिकाण आहे नागपूरमध्ये, इथले जे काही किल्ले आहेत ते काय करायचे होते, ताब्यात घ्यायचे होते. त्यानुसार जे काही कामठी आणि टाकळी इथले जे काही कंपनीच्या फौजा होत्या त्यांनी काय केलं होतं, उठावाची जी काही योजना आहे ती आखलेली होती. त्यासाठी तारीख काय ठरवण्यात आली होती, महत्वाचं आहे. तारीख काय ठरवण्यात आली होती, 13 जून 1857च्या मध्यरात्री किती वाजता, 12 वाजता काय केले जाणार होते, तर आकाशामध्ये बघा, कुठे आकाशामध्ये शोभेचे दारू जे आहे, शोभेच्या दारूचे फुगे फोडले जाणार होते. शोभेच्या दारूचे काय केले जाणार होते, फुगे फोडले जाणार होते. लक्षात ठेवा, आकाशामध्ये म्हणजे दूरवर काय केलं जाणार होतं, आकाशामध्ये जसे आपले फटाके वगैरे फुटतात किंवा जाळ होतो वर, तसं त्या ठिकाणी होणार होता रात्री 12 वाजता. आणि तसं झालं की काय करायचं होतं, इथं उठावाला सुरुवात करायची होती. आणि इथले जे काही कामठी असेल किंवा टाकळी असतील, इथले जे काही फौजेमधले भारतीय शिपाई होते ते काय करणार होते, उठाव करणार होते. मात्र ब्रिटिशांना याची काय झाली होती, माहिती जी आहे ती मिळालेली होती. लक्षात ठेवा. ठीक आहे, आता हे जी काही माहिती आहे किंवा याला विरोध कोणी केला होता, तर बाकाबाई ही तुम्हाला नाव लक्षात ठेवायचंय. कोणी, बाकाबाई हे नाव लक्षात ठेवायचं आहे. बाकाबाई हे काय होत्या, नागपूरच्या राणी आहेत. बाकाबाईंनी काय केला होता, तर याला विरोध केलेला होता आणि ब्रिटिशांना काय केली होती, मदत केलेली होती. ब्रिटिशांना याची माहिती मिळाल्यावर ब्रिटिशांनी काय केलं होतं, हे आकाशामध्ये शोभेच्या दारूचे फुगे फोडूच दिले नाहीत. यस, ती त्यांनी काळजी घेतली होती की हे फुगे जे आहेत ते आकाशामध्ये फुटणार नाहीत. त्यामुळे हे उठाव जो आहे तो काय झाला होता, अपयशी ठरलेला होता. आणि या उठाव मागे कोण होतं, तर हे व्यक्ती होते. त्यामुळे यांना काय करण्यात आली होती, फाशीची शिक्षा देण्यात आली. लक्षात ठेवा. ठीक आहे, इनायतुल्ला असेल, विलायत खान असेल किंवा नवाब कादर खान असेल, या तिघांना काय करण्यात आलं होतं, ब्रिटिशांनी फाशीची शिक्षा जी आहे ती दिली होती. लक्षात ठेवा. यस, आता जे काही इथली मराठा मंडळी होती किंवा इथले जे काही मराठा व्यक्ती होते त्यांनी काय केलं होतं, तर एक व्यक्ती होते बघा, युवराज होते जानोजी भोसले, यांना गादीवर बसून सत्ता जी आहे ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राणी बाकाबाईने काय केलं होतं, याला विरोध दर्शविला होता आणि ब्रिटिशांना मदत केली. त्यानुसार इथलं जी काही योजना आहे, इथला जो काही उठाव आहे तो फसलेला होता. ठीक आहे, लक्षात घ्यायचं. ठीक आहे, ही बाब महत्वाची आहे. मग आता कोणते ब्रिटिश अधिकारी होते असं तर एखाद्या वेळेस मला विचारलं जाऊ शकतो. कॅप्टन वूड नावाचा एक अधिकारी होता. कोण आहे,
कॅप्टन वूड नावाचा एक अधिकारी जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये सांगता येतो. या आणि अजून 2 ब्रिटिश अधिकारी होते, त्यांनी काय केलं होतं, हा उठाव जो आहे तो दडपून टाकलेला आपल्या ठिकाणी सांगता येतो. स्टीफन नावाचा सुद्धा एक ब्रिटिश अधिकारी आपल्याला सांगता येतो. स्टीफन नावाचा सुद्धा काय होता, ब्रिटिश अधिकारी याच्यामध्ये आपल्याला सांगता येतो. ठीक आहे, मग या तिघांना काय झालेलं आहे, फाशीची शिक्षा ब्रिटिशांनी दिल्या, लक्षात ठेवा. ठीक आहे, नागपूरमध्ये कामठी आणि टाकळी या भागामध्ये काय झाले होते, तर उठाव करण्याची योजना जी आहे ती आखण्यात आली होती. मात्र या राणीनं मदत केल्यामुळं हा उठाव यशस्वी झालेला नाही. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे जाऊयात. इसवी सन 1857चा उठाव नागपूर येथे अयशस्वी का झाला, त्याचे महत्वाचे कारण काय होतं असं विचारलेलं आहे. 1857चा उठाव अयशस्वी का झाला, त्याचं कोणतं महत्वाचं कारण होतं असं विचारलेलं आपल्याला. आपण बघितलं की महत्वाचं कारण काय होतं, की जी काही राणी होती बाकाबाई, हिनं काय केलं होतं, ब्रिटिशांना मदत केली होती, त्यामुळे हा उठाव जो आहे तो फसलेला होता, लक्षात घ्या. ठीक आहे, बघा नागपूरची राणी बाकाबाई ही काय होती, ब्रिटिशांसोबत एकनिष्ठ राहिलेली होती, म्हणून काय झालं होतं, इथला उठाव जो आहे तो अयशस्वी झाला होता. जर तिने माहिती दिली नसती, मदत केली नसती, उठाव यशस्वी झाला असतं, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. 1857च्या उठावात नाशिक जिल्ह्यातील कोणत्या भागात कोळी लोकांनी उठाव केला. यस, 1857च्या उठावात नाशिक जिल्ह्यातील कोणत्या भागात कोळी लोकांनी उठाव केला, तर बघा पेठ आहे, सरगुना आहे, हर्सुल आहे, या तिन्ही भागामध्ये काय केलं होतं, तर जी काही कोळी लोक आहेत त्यांनी काय केलं होतं, उठाव केला होता. या तिन्ही ठिकाणी काय केलं होतं, कोळ्यांनी उठाव केला होता. आपण आधी सुद्धा अभ्यास दिला आहे. तर सरगुना सुद्धा एक नाव लक्षात ठेवा, या भागामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं होतं, उठाव जो आहे तो केला, आपल्याला सांगता येईल. पुढे जाऊयात. इसवी सन 1857 मध्ये काजीसिंह व टिंबटिंब हे दोन्ही भिल्ल नेते एक झाले व त्यांनी सुमारे 1,500 भिल्लांची काय केली होती, एक फलटण जी आहे ती उभारलेली होती. 2 भिल्ल नेते जे आहेत ते एकत्रित झाले होते. एक होता काजीसिंग, दुसरा कोण आहे असं विचारलंय, तर दुसरा कोण आहे बघा, भीमा नाईक आहे. कोण आहे, भीमा नाईक आपल्या त्या ठिकाणी सांगतोय. तो भीमा नाईक काय झालं होते, हे एकत्रित आलेले होते. हे 3 जण जे आहेत ते एकत्रित येऊन त्यांनी काय केलं होतं, तर हा जो काही उठाव जो आहे तो केला आपल्या त्या ठिकाणी सांगता येतो, किंवा उठावाला त्या ठिकाणी मदत जी आहे ती यांनी केलेली या ठिकाणी सांगता येते. आता महत्वाचा जर भाग आपण बघितला, आता हे जे काही काजीसिंह आहेत किंवा भीमा नाईक असतील, यस काजीसिंह असतील किंवा भीमा नाईक असतील, यांनी ब्रिटिश विरोधात जी काही भूमिका आहे ती 1857च्या उठावादरम्यान घेतली होती. आता भिल्ल जे काही आहेत त्यांचा उठाव आपल्याला 1803 पासून वगैरे पाहायला मिळतो बघा. ठीक आहे, लक्षात घ्या. कधी 1803 मध्ये वगैरे भिल्लांनी काय केलं होतं, तर उठाव केला होता, ते आपल्याला माहिती आहे. मात्र 1857च्या उठावादरम्यान सुद्धा काय झाले होते, भिल्ल एकत्रित येऊन त्यांनी उठाव केला होता. ठीक आहे, कोण आहे, भीमा नाईक आहे. भीमा नाईक जे नाव आहे ते तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. मग अजून कोण कोण नेते होते, दौलत सिंग आपल्याला नाव सांगता येतं. कोण आहे, दौलत सिंग हा सुद्धा आपल्याला या ठिकाणी भिल्लांचा नेता सांगता येतो. त्यानंतर बघा काजीसिंह तर आहेच आहे, भीमा नाईक आहे, त्यानंतर भगोजी नाईक आहे बघा. ठीक आहे, भगोजी नाईक सुद्धा हे नाव आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. दौलत सिंग आहे, भगोजी नाईक आहे, मेवेशिया नाईक सुद्धा एक नाव आहे बघा, मेवेशिया नाईक. हे काय होते, भिल्लांचे नेते होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, दौलत सिंग आहे, भगोजी नाईक आहे, मेवेशिया नाईक आहे, भीमा नाईक आहे, त्याचप्रमाणे काजीसिंह, करजा सिंग किंवा काजी सिंग त्याला म्हटलं जातं, लक्षात घ्या. हे काय होते, भिल्लांचे नेते होते, लक्षात घ्या. कशाचे, भिल्लांचे नेते होते. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, भिल्ल आणि इंग्रज यांच्यामध्ये जी लढाई झालेली आहे त्या लढाईचं नाव काय आहे, प्रसिद्ध लढाई आहे बघा. त्या लढाईचं नाव जर आपण बघितलं तर अंबापाणीची लढाई आहे. कोणती, अंबापाणीची लढाई. अंबापाणीची लढाई जी आहे ती त्या ठिकाणी महत्वाची आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला इथं प्रश्न विचारला जाईल. ब्रिटिश आणि भिल्ल यांच्यामध्ये प्रसिद्ध लढाई कोणती झाली होती, अंबापाणीची लढाई झाली होती. आणि या लढाईमध्ये कॅप्टन हेनरी जो आहे तो काय झाला होता, मारला गेला होता. ठीक आहे, ब्रिटिशांचा जो काही कॅप्टन होता हेनरी, कॅप्टन हेनरी जो आहे तो काय झाला होता, तर मारला गेला होता, लक्षात घ्या. ठीक आहे, कॅप्टन हेनरी काय झालेला आहे, अंबापाणीच्या युद्धामध्ये त्या ठिकाणी मारला गेला आपल्याला ठिकाणी सांगता येतं. ठीक आहे, ह्या बाबी ज्या आहेत त्या महत्वाच्या आपल्याला सांगता येतात. ठीक आहे, त्याचप्रमाणे नांदूर शिंगोटे हा जो काही भाग आहे, नांदूर शिंगोटे या भागामध्ये सुद्धा काय झाली होती, भिल्ल आणि ब्रिटिश यांच्यामध्ये लढाई झाली होती. ठीक आहे, अंबापाणीची लढाई, नांदोर शिंगोटेची लढाई, भिल्ल आणि ब्रिटिश हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल, लक्षात घ्या. दौलत सिंग, भगोजी नाईक, मेवशिया नाईक, भीमा नाईक, काजीसिंह नाईक हे काय होते, भिल्लांचे नेते होते 1857च्या उठावादरम्यान. ठीक आहे, पुढे बघा 1857च्या उठावात खानदेशातील भिल्लांचे नेते कोण होते असं विचारले. काय, भिल्लांचे नेते आपण आत्ताच अभ्यासलाय. काजीसिंग आहे, भीमा नाईक आहे, भगोजी नाईक आहे, दौलत सिंग आहे. हे ठीक आहे बघा, दौलत सिंग, भगोजी नाईक, भीमा नाईक आणि काजीसिंग हे काय होते,
भिल्लांचे नेते होते. आयोगानंच प्रश्न विचारला, लक्षात घ्या. त्यामुळे वरील सर्व पर्याय योग्य आहेत. हे सगळे काय होते? भिल्लांचे नेते होते. कधी? 1857च्या उठावामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं काय असेल? योग्य आन्सर असेल, लक्षात घ्या. पुढे जाऊयात. महाराष्ट्रातून अंदमानात पाठवलेले कैदी आणि त्यांच्या राहण्याचे ठिकाण यांच्या जोड्या जुळवायला सांगितलं आपल्याला. ठीक आहे. मग आता उठावा दरम्यान जर आपण बघितलं तर बऱ्याचशा लोकांना काय करण्यात आलं होतं? अंदमानची जी काही जेल आहे, तुरुंग आहे, त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं होतं. मग कोण कुठलं होतं यावर प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे. ठीक आहे. कोण कोणत्या ठिकाणचं होतं? आता बघा, इथं व्यक्ती आहेत आणि ते कोणत्या ठिकाणचे होते. या व्यक्तींना काय करण्यात आलं होतं? अंदमानला त्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं महाराष्ट्रातून. आता अधोरिया नावाचा एक व्यक्ती होता. हा जर आपण बघितलं कुठून? खानदेशातल्या यावल मधला होता. त्यानंतर जर आपण बघितलं पांडू भोरजी नावाचा एक व्यक्ती होता. हा कुठला होता? नगरचा होता. त्यानंतर बघा धर्मा सुबान नावाचा व्यक्ती आहे, हा पंढरपूरचा आपल्याला सांगता येतो. आणि धोंडी बिरबल नावाचा व्यक्ती आहे, हा कुठला होता? नाशिकचा होता. आयोगानं असा प्रश्न विचारला मित्रांनो, लक्षात घ्या. कधी कधी असे थोडेसे बाहेरचे सुद्धा प्रश्न येतात. अशा वेळी आपल्याला थोडीशी रिस्क तरी घ्यावं लागते किंवा तो स्किप तरी करावा लागतो. दोन्ही शिवाय ऑप्शन नाही आपल्याला. आणि कधी कधी कसं असतं तर 1 2 3 4 असतं किंवा 4 3 2 1 असतं. ही तरी आपल्याला रिस्क जी आहे ती अशा जोड्या लावायच्या प्रश्नांमध्ये त्या ठिकाणी घ्यावी लागते. आता इथे थोडासा पॅटर्न वेगळा होता. अधोरिया जो आहे तो खानदेशात यावलमधला होता. पांडू भोरजी जो आहे तो नगरमधला होता. धर्मा सुबान हा पंढरपूरचा होता आणि धोंडी बिरबल हा नाशिकचा होता. यांना काय करण्यात आलं होतं? महाराष्ट्रातून अंदमानला कैदी म्हणून त्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांची जी काही कैदी जी म्हणून जे आहे ते जीवन त्यांना तिथं काढावं लागेल होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं काय असेल? योग्य आन्सर असेल. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे बघा, जोड्या लावायला आपल्याला पुन्हा प्रश्न विचारलेला आहे. बरेचसे जे काही प्रश्न आहेत ते जोड्या जुळवायला आपल्याला या ठिकाणी आयोगानं विचारलेले आहेत, लक्षात घ्या. कशासाठी? जोड्या जुळण्यासाठी प्रश्न जे आहेत ते यावर आपल्याला विचारलेले आहेत. आता उठावाचं केंद्र आणि कोणी नेतृत्व केलं अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. कोल्हापूरमध्ये आपण बघितलं की कोण होते? चिमासाहेब होते, लक्षात घ्या. जामखिंडमध्ये कोण होते? अप्पासाहेब पटवर्धन किंवा यांनाच रामचंद्र पटवर्धन म्हणून सुद्धा ओळखलं जातं, लक्षात घ्या. रामचंद्र पटवर्धन किंवा यांनाच काय तर अप्पासाहेब पटवर्धन म्हणून ओळखलं जातं. आता जामखिंड हे जे काही संस्थान होतं, आता इथं सुद्धा उठाव झाला होता, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघूयात. ठीक आहे. हे राहिलं होतं आपल्याला. बघा कुठला? जामखिंड मधला जो काही उठाव आहे, जामखिंड मध्ये जे काही उठाव आहे. आता जामखिंड हे जे काही संस्थान आहे इथले कोण होते प्रमुख? रामचंद्र पटवर्धन किंवा यांना काय म्हटलं जातं? अप्पासाहेब पटवर्धन म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. ठीक आहे. अप्पासाहेब पटवर्धन किंवा रामचंद्र पटवर्धन म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. आता जामखिंड हे जे काही संस्थान आहे ते ब्रिटिशांच्या मर्जीतलं हे संस्थान होतं. मात्र 1857च्या उठावाला सुरुवात झाली होती म्हणून अप्पासाहेब पटवर्धननी काय केलं होतं तर आपले जे काही किल्ला आहे त्या किल्ल्याची डागडुजी करायला सुरुवात केली होती. त्यामुळे त्याची दुरुस्ती करायला सुरुवात केली होतं. मात्र जो काही ब्रिटिश रेसिडेंट होता त्याला ह्या बाबी ज्या आहेत त्या कुठेतरी संशयास्पद वाटू लागलेल्या होत्या. म्हणून त्यानं विचारणा केली की तुम्ही हे काय करताय. त्यावेळेस अप्पासाहेब पटवर्धननी उत्तर काय दिलं होतं की इकडे जे काही पेंढारी लोक असतील किंवा त्याचबरोबर आपण बघितलं जे काही पठाण वगैरे लोक आहेत किंवा रोहिले जे काही लोक आहेत, रोहिल्यांचं आक्रमण असेल किंवा पठाणांचं जे काही आक्रमण आहे ते होण्याचा धोका आहे. या संस्थानाचं किंवा किल्ल्याचं संरक्षण व्हावं यामुळे काय केलं जात आहे? किल्ल्याची डागडुजी केली जाते. मात्र हे त्याला काही पटलं नाही. त्यामुळे त्यानं काय केलं होतं तर इथं हल्ला केला आणि हे जे काही अप्पासाहेब पटवर्धन आहेत किंवा रामचंद्र पटवर्धन आहेत यांना त्या ठिकाणी कैद केलं. सुरुवातीला यांना त्या ठिकाणी बेळगावच्या कारागृहामध्ये टाकण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना रत्नागिरीच्या कारागृहामध्ये त्या ठिकाणी कैद म्हणून ठेवण्यात आलं होतं. कालांतराने राणीचा जो काही जाहीरनामा प्रसिद्ध झाला होता त्या जाहीरनाम्यानंतर अप्पासाहेब पटवर्धन यांना काय करण्यात आलं होतं? तुरुंगातून मुक्त करण्यात आलं होतं, लक्षात घ्या. ठीक आहे. आता हे ब्रिटिशांच्या मर्जीतलं संस्थान असताना सुद्धा संशयास्पद गोष्टी वाटल्या म्हणून काय करण्यात आलं होतं? अप्पासाहेब पटवर्धन यांना अटक करण्यात आली होती. जामखिंड संस्थानाचे कोण होते प्रमुख? अप्पासाहेब पटवर्धन होते, लक्षात घ्या. कोल्हापूरचे चिमासाहेब. आता औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण बघितलं तर कोण होता? मीर फिदा अली आहे. ठीक आहे. मीर फिदा अली. आता 1857च्या उठावामध्ये आता त्यावेळेस औरंगाबाद हे ठिकाण होतं, लक्षात घ्या. आता नाव चेंज झालेलं आहे. आता औरंगाबाद जे काही ठिकाण होतं त्या ठिकाणा हे जे काही भाग होता तो निजामाच्या राजवटीखाली होता. मग निजामाच्या राजवटीखाली होता त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तिथे जे काही घोडदळ होतं तिथलं, ठीक आहे, तिथलं जे काही घोडदळ होतं त्या घोडदळाचा जो काही प्रमुख होता तो कोण होता? मीर फिदा अली हा होता. मग त्याने सुद्धा काय योजना ठरवली होती की या ठिकाणी उठाव करायचा. येस, जो काही घोडदळ प्रमुख होता मीर फिदा अली यानं काय केलं होतं? उठावाची योजना आखली होती. मात्र त्या दिवशी काय झाला होता? प्रचंड पाऊस झाला होता. त्यामुळे ईश्वराचा एक संकेत आहे की काय युद्ध करायचं नाही. त्यामुळे त्यांनी काय केलं होतं? युद्ध टाळलेलं होतं. मात्र
ही युद्ध करण्याची काही योजना आहे ती ब्रिटिशांपर्यंत जाऊन पोहोचली होती. ब्रिटिशांनी तपासणी केली, तपास केला, त्यामध्ये नाव कोणाचं आलं होतं? मीर फिदा अली याचं आलेलं होतं आणि त्यानुसार त्याला पकडण्यात आलं होतं. लक्षात घ्या. ठीक आहे. मीर फिदा अली काय होता? तर औरंगाबाद मधल्या उठावाचं त्यांना नेतृत्व केलेलं होतं. लक्षात ठेवा. किंवा उठावाची योजना त्यांनी आखली होती. नरगुंद आपण अभ्यासलं होतं बघा. दत्तक वारसा नामंजूर प्रकरण जे आहे ते कोण होते? बाबासाहेब भावे होते. ठीक आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. आता 2 जोड्या जुळवा आपण अभ्यासल्यात, त्यामध्ये पॅटर्न कसा आहे बघा. 1चं 2 आहे आणि 2चं 1 आहे. ठीक आहे. असा पॅटर्न आहे. ठीक आहे. जोड्या ज्या आहेत त्या अशा जुळल्या जातात. इकडे सुद्धा आपण बघितलंय, इथे सुद्धा काय होतं? 1चं 2 आहे, त्याचप्रमाणे 3चं 4 आहे, बचं 1 आहे आणि 4चं 3 आहे. म्हणजे हा पॅटर्न आहे बघा. हा आयोगानं त्या ठिकाणी आपल्याला विचारला जातोय. ठीक आहे. असा पॅटर्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल जोड्याच्या बाबतीत. ठीक आहे. इकडे सुद्धा तोच पॅटर्न आहे. ठीक आहे. या एक पॅटर्न मध्ये आयोगाने त्या ठिकाणी प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारलेले आहेत. कोल्हापूर चिमासाहेब. ठीक आहे. आणि त्याचमध्ये जर आपण बघितलं जामखिंड अप्पासाहेब पटवर्धन, त्यामुळे आन्सर काय असेल? ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. ठीक आहे. 2 1 4 3. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल. पुढे जाऊयात आपण. 1857च्या उठावानंतर महाराष्ट्रातून कैदी अंदमानला पाठवले होते, त्यांच्या व त्यांच्या गावच्या जोड्या ज्या आहेत त्या ठिकाणी विचारले. बघा खूप सारे कैदी जे आहेत ते अंदमानला पाठवण्यात आलं होतं. याआधी सुद्धा आयोगाने असा प्रश्न विचारला होता. आता सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी असा प्रश्न जो आहे तो आलेला आहे. आता इकडे जर आपण बघितलं, यदू बागल कुठले होते? पंढरपूरचे होते. लक्षात घ्या. भिवा लखमा जर आपण बघितलं, हे नाशिकचे होते. त्यानंतर अन्नू नतू जे आहेत ते कुठले होते? मुंबईचे होते. आणि बबन जुमला खान हे कुठले होते? साताऱ्याचे होते. ठीक आहे. तर त्यांना काय करण्यात आलं होतं? तर कैदी म्हणून कुठं? अंदमानला पाठवण्यात आलं होतं. 1857च्या उठावानंतर महाराष्ट्रातून कैदी म्हणून अंदमानला या लोकांना पाठवण्यात आलं होतं. लक्षात घ्या. यदू बागल पंढरपूर, भिवा लखमा नाशिक, अन्नू नतू बॉम्बे आणि त्याचप्रमाणे जर आपण बघितलं बबन खान हे कुठले होते? साताऱ्याचे होते. 1 2 3 4 असा आन्सर आपल्याला पाहिजे. ठीक आहे. 1 2 4 3 आन्सर पाहिजे. ऑप्शन मध्ये जर आपण बघितलं पर्याय क्रमांक 3 हे प्रश्नाचं काय आहे? योग्य आन्सर आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्या त्या ठिकाणी सांगता येतं. आता ह्या जे काही आहेत बघा, हे कैदी जे आहेत हे तुम्हाला पाठ करावं लागणार आहेत. याशिवाय ऑप्शन नाही. कोणता उठाव, कोण्या ठिकाणी उठावाचं केंद्र आणि नेतृत्व ठिकाण हे आपल्याला माहिती असतं एखाद्या वेळेस. मात्र हे कैदी वगैरे आपल्याला थोडं कन्फ्युजन आहे, कारण की हे वाचण्यात बऱ्याचदा येत नाही. त्यामुळे हे भाग काय करा, तुम्ही नोट डाऊन करा, लिहून घ्या. ह्या जोड्या जुळवा ज्या आहेत ते तुम्ही काय करायचं? लिहून घ्यायचं आहे. जिथं अभ्यासाला बसता तिथं लावून टाका. ठीक आहे. तुम्हाला सोपं जाईल मित्रांनो. लक्षात घ्या. पुढे बघा. आता नेते आहेत आणि उठावाचं केंद्र, परत प्रश्न आयोगाने विचारलाय. पेठमध्ये आपण बघितलेलं आहे की भगवंतराव निळकंठराव आपल्या त्या ठिकाणी पाहायला मिळतात. नरगुंदचे कोण होते? बाबासाहेब भावे होते. जामखिंडचे कोण आहेत? रामचंद्र पटवर्धन आहेत. आणि सोरपूर जर आपण बघितलं, सोरापूर हे 1857च्या उठावाचे केंद्र होतं. कोणतं? सोरापूर. लक्षात घ्या. निजामाच्या राज्यामध्ये काय? विजापूर सोलापूर रस्त्यावर त्या ठिकाणी सोरपूर हे काय होतं? एक लहान संस्थान होतं. मग निजामानं काय केलं होतं? तर इंग्रजांना जे काही निजामाला 3 लाख रुपये द्यायचे होते ते या निजामानं काय केलं होतं? या सोरपूरच्या राजाकडून त्या ठिकाणी वसूल करायचा कार्यक्रम राबवलेला होता. त्यामुळं हा जो काही राग आहे या सोरपूरच्या राजाच्या मनामध्ये होता. कोण ते इथले राजे कोण होते? नेते कोण होते? व्यंकप्पा नाईक नावाचे व्यक्ती होते बघा. ठीक आहे. कुठले आहेत? सोरपूरचे. व्यंकप्पा नाईक यांनी काय केलं होतं? तर एक उठाव जो आहे तो 1857च्या उठावादरम्यान त्यांनी हा उठाव त्या ठिकाणी केला होता. मात्र याचा जो काही सुगावा आहे तो ब्रिटिशांना अगोदरच लागलेला होता, म्हणून ब्रिटिशांनी काय केलं होतं? पकडलेलं होतं. लक्षात घ्या. ठीक आहे. तर ह्या बाबी यातल्या महत्वाच्या आहेत. सोरपूर काय होतं? 1857च्या उठावाचे केंद्र आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. आता पेठ आहेत भगवंतराव निळकंठराव, नरगुंदचे बाबासाहेब भावे आहेत आणि जामखिंडचे कोण आहेत? रामचंद्र पटवर्धन किंवा त्यांनाच अप्पासाहेब पटवर्धन म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. आन्सर काय पाहिजे? 4 त्याचप्रमाणे 3 आणि 2 1. ठीक आहे. 4 3 2 1. बघा आयोगाचा हा वेगळा पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो. काय? 4 3 2 1. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं काय असेल? योग्य आन्सर असेल 4 3 2 1. ठीक आहे. लक्षात घ्या. पेठ भगवंतराव निळकंठराव, नरगुंद आहेत बाबासाहेब भावे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं जे काही जामखिंड आहे रामचंद्र पटवर्धन आणि सोरपूर आहे 1857च्या उठावाचं केंद्र. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. खालीलपैकी कोणते राज्य कारभाराचं निमित्त करून ब्रिटिशांनी काय केलं होतं? खालसा केलं होतं. कोणतं आहे? अवध आहे. हा एक वेगळा प्रश्न आलेला आहे. अवध जर आपण बघितलं काय केलं होतं? गैर प्रशासनाचं कारण किंवा गैर राज्य कारभाराचं निमित्तानं काय करण्यात आलं होतं? ते खालसा करण्यात आलं होतं. ठीक आहे. बाकी जे आहे ते दत्तक वारसा नामंजूर तत्वाचा वापर केला होता. मात्र अवध जे आहे ते गैर कारभाराच्या नावाने काय करण्यात आलं होतं? ब्रिटिश साम्राज्यामध्ये जोडून घेण्यात आलं होतं. 1857च्या उठावात काही इथं स्टेटमेंट दिलेत बघा. लक्षात घ्या. इनायतुल्ला खान, विलायत खान, नवाब कादर खान आणि दिदार खान यांना फाशी झाली असं म्हटलंय.
बापूराव या जमीनदारास इंग्रजांनी फाशी दिली असं म्हटलेलं आहे आणि रंगो बापूजी गुप्ते यांना सुद्धा ब्रिटिशांनी फाशी दिली असं म्हटलेलं आहे. आता आपण हे पाहिलं होतं बघा, इनायतुल्ला खान असेल, विलायत खान असेल, नवाब कादर खान असेल, यांना काय करतो ब्रिटिशांनी फाशी शिक्षा दिली. हे स्टेटमेंट बरोबर आहे, लक्षात घ्या. बापूराव या जमीनदाराला सुद्धा काय करतो ब्रिटिशांनी फाशीची शिक्षा दिली होती, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. मात्र रंगो बापूजी गुप्ते यांना फाशीची शिक्षा दिली होती का? तर रंगो बापूजी गुप्ते यांना फाशीची शिक्षा दिली होती. त्यांना कैद केलं होतं आणि त्यांना ग्वाल्हेर इथल्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र ते तिथून काय झाले होते, निसटले होते. जे निसटले आणि भूमिगत झाले ते कसे कायमचेच भूमिगत झाले. नंतर ते कोणाला सापडले नाहीत, ब्रिटिशांना तर सापडलेच नाहीत, मात्र इतर कोणाच्याही नजरेला ते आलेले नाहीत. त्यामुळे फाशी वगैरे त्यांना काही दिली गेलेली नाही. अ आणि ब काय असेल, योग्य असेल. त्यामुळं बघा या प्रश्नाचा आन्सर जर आपण बघितलं काय असेल, तर अ आणि ब बरोबर आहे. अ आणि ब बरोबर आहेत, क काय आहे, चूक आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं काय असेल, योग्य आन्सर असेल, लक्षात घ्या. ठीक आहे. बघा आता ज्या विद्यार्थ्यांना आपल्या बॅचेस वगैरे जॉईन करायच्या आहेत त्यांच्यासाठी आपलं अभ्यास मित्र नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे. प्ले स्टोरवरून तुम्ही इन्स्टॉल करू शकता आणि त्यामध्ये इथून जी काही बॅचेस आहेत त्या ठिकाणी जॉईन करू शकता. आपला अभ्यास मित्र एमपीएससी नावाचं टेलिग्राम पेज आहे आणि इन्स्टाचं पेज सुद्धा आहे. आणि या सर्वांची काही लिंक आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तिथून तुम्ही काय करू शकता, तर हे जे काही ॲप जे आहे ते इन्स्टॉल करू शकता. ही जे काही आपलं पेज आहे ते जॉईन करू शकता, लक्षात घ्या. ठीक आहे. तर थांबूयात. असे जे काही नवीन जे काही टॉपिक आहेत, घटक आहेत, जे की परीक्षा दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत ते आपण येत्या पुढच्या काळामध्ये अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आवर्जून कमेंट करून सांगा. ठीक आहे. तुमचे कमेंट आमच्यासाठी महत्त्वाचे असतात. कसं वाटलं काय नाही हे तुम्ही त्या ठिकाणी आवर्जून सांगू शकता. तर थांबूयात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कळवायला तुम्ही विसरू नका मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.